नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। जसं की या आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतं की आम्ही निघालो होतो नाणेघाटचा परिसर एक्सप्लोर करायला आणि त्यासोबतच लेण्याद्री गणपती आणि ओझरचा गणपती हे आम्ही एक्सप्लोर करणार होतो। तर निघालेल्या प्रवासामध्ये जी काय मजा धमाल आम्ही केलेली होती ती तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटली असेलच। आता इथून तुम्ही पुढे बघाल की नाणेघाटच्या इथला जो रिव्हर्स वॉटरफॉल आहे तो कसा आहे आणि सोबतच लेण्याद्री गणपती आणि ओझरचा गणपती। तर चला मग बघूया हा ब्लॉग कसा होता। आपू ते दृश्य बघ, दिसतंय का तुला? आपण जी फॅमिली घेतली ती खूपच मोठी फॅमिली होती आणि आपण त्यांनाही कव्हर केलेले। गेला हे काय दिसतंय? नजारा बघा फक्त तुम्ही, वरती काय ढग, खाली ऊन आणि हा रिव्हर्स वॉटरफॉल। खूपच भारी। काय सेटिंग लावलंय? ओपन केली मी, त्याच्याकडे एक येतो एक इधर आहे एक उधर आहे। गेला का? मग खरंच रेनकोट घ्यायला पाहिजे। गेला 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 ना। तिकडे जायचं, जाता ना घरी जाऊ ना। एकच पॉइंट आहे ना कव्हर करायला। ते भांडता येतो आलोय फिरायचं नाही इकडे नका जाऊ तिकडे। कोणी सांगणार एवढं? आम्हाला दोघांना एवढा इंटरेस्ट नाही फिरायचा, इकडे काय पण यांचं चालू केव्हाच आला कशाला? चला गेला रोशन पुढे। स्ट्रगल, छत्री बंद करण्याचं स्ट्रगल। छत्री तर खोलली गेली आहे, झाली बंद। आता काही सेकंदापूर्वी हे पूर्ण क्लीन होतं आणि आता बघा तुम्ही आपू लावू का? इतकं भारी वातावरण झालेलं आहे। नाही वर घेऊ, अरे आपला फोटो काढ नाही का पॉइंटला? हा घेऊ ना। जायचंय का अजून? आता तुम्ही बघा माझ्या पाठीमागचा परिसर हे फिरवलंय का रे? काय हे फिरवलंय वाटतं ना? अरे फोटो घ्यायचा बाई इकडे। हा चल चल रोशन इकडे इकडे बघ। छत्री सगळं विकत घ्यावं लागलं। मजा नाणे घाट वॉटरफॉल।
बॅरिकेड ए यार गेला पाऊस काढ ते व्हिडिओ चांगला पाहिजे ना अरे पाहिजे नाही 300 रुपये पंधरा आहे का रिव्हर्स वॉटरफॉल आहे बघितला पावसात भिजण्याचा आनंदही घेतला एक हातात एक चालू केलं मी ते चालू केलं आहे का फायनली मित्रांनो पुढच्या दिवसापासून प्लॅनिंग चालू होतं की नाणेघाटचा रिव्हर्स बघायचं आज तुम्ही बघा आला तर ते परिसरात बघू शकता आणि ही मजा खरं तर मित्रांसोबत बघण्यातच आहे त्याच्यामध्ये सर्वात पहिले आपल्या पूर्ण धुकं त्यानंतर आहे मिलिंद आहे तुषार आणि जो रेकॉर्ड करतो आहे तो आहे रोशन येस आपण चालतोय पुढे खड्ड्यामध्ये खड्डे जाऊ शकतो कसं खड्डे जाऊ शकतो इथून एवढं दिसतंय ना तुला कसं खड्डे वाटत मला सांग तुला इथं पण वाट दिसते इकडे दिसते इकडे कोणत्या वाटेल तिथं जाणार सकाळी यायचं अरे इथे पावसाचा आहे रात्री सकाळचा नाही ते आपण डोंगरावर आहे 300 जायचं नाही 300 विषय संपला फाडू फायनली आम्ही आलोय जाऊन शपथ दिवस वॉटरफॉलला मग त्याला पाहिजे भावाला बंद करू काय आम्ही फायनली पोहोचलोय फायनली पोहोचलोय आम्ही ओरडतंय का फायनली हे तुटलंच का पूर्ण आता मध्ये नाही जात नाही जाऊ दे असं बाकी जातो इथपर्यंतच जातं ना चला त्या बाय आवाज दिला पाहिजे हे दोघं भाऊ अशी हा काय कांदा भाजी वडापाव आहे मॅगी आहे काय येतं मला वडापाव तरी खाऊ वडापाव गोळी घेतो पण माझी त्याच्यात कांदा भाजी वडापाव मॅगी ऑमलेट आहे वडापाव उपासाची खिचडी आहे बसायचं काही मग
आणि आत्ता आपण आलो आहे लेण्याद्रीला. पार्किंग बघा, आपली पार्किंग त्या साईडला आहे. तो गेलाय तिकडे. छोटा भाऊ मोठा भाऊ दोघं उभे दोघांची आहे तिथे जागा. इकडून आलो आपण आणि आता आपण इकडे चाललोय लेण्याद्री साईड मंदिराकडे. आता आपण इकडून निघालोय आणि आपल्याला जायचंय वरती. आई शपथ, अरे जास्त मग मी तेच सांगितलं, तुम्ही ऐकत नव्हते. आपल्याला इकडे जायचंय आणि आपण इथं आहे सध्या. पालखीची पण सवय. इथं तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता पालखीची सुद्धा सोय आहे. हे बघा, अशी पालखीची सोय असते इथे. तुम्ही बसून जाऊ शकता. इथे तिकीट आहे 350 पायऱ्या जायचं. किती? 350 पायऱ्या. एवढं वर जायचं आपल्याला. 1500 रुपये. मिलिंद आपलं तिकीट काढतोय. इकडे जाईल ना तू. किती रे पर हेड? पर हेड किती आहे? 25. आमचं सारथी बघा. चला उठ रे. कुठे तू? चला 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 चला. आत्ताशी एवढं अंतर क्रॉस केलं आम्ही. तिकीट कुठे जमा केले? कुठे? गणपती बाप्पा मोरयाचा बघ खालावर. ती मागे जा ना माझ्या. तू आमच्या पुढे भाऊ काय आपल्या मागे आहे रोशन, पिलीन आणि तुषार. 5 रुपये पाहिजे. 350 पायऱ्या चढायच्या आहे. इथं हिशोब चालू आहे 5 रुपये. 25 रुपये. अरे आपले अच्छा ते 5 रुपये पाहिजे. काय कॅल्क्युलेशन नवीन नवीन आहे ते, जरा बाहेर आले त्यांना जरा लागलं 50 डिस्काउंट करायचं का? अजून एवढं जायचं आपल्याला. एवढं आपण कव्हर केलं. चला लेण्याद्री. फायनली रोशा तिथे चप्पल काढायची. आपण फायनली 350 पायऱ्या कंप्लीट करून आपण लेण्याद्रीच्या दर्शनाला जवळ आलेले. ती लाईन मध्ये थांबलोय किती आलोय आम्ही फायनली. आता दर्शन मागितलं. देव कुठं जाणार नाहीये. 5-10 मिनिटं इकडे तिकडे होईल. आपण थांबून यायचे. हे लेण्याद्रीचा प्रवेशद्वार. चढणारे एक लाईन करा. सिंगल लाईन करून चला. सिंगल लाईन करून चला. फायनली एवढी गर्दी होती. गर्दी
फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही निघालोय परतीकडे. आम्ही करतोय पायऱ्या. हो लवकर चला. आधी खूप विचार करतो जायचं का नाही, एवढ्या पायऱ्या चढत नाही होतील का नाही ऑलरेडी खूप, पण तरी निघालो वरती. काही वाटलं नाही आम्हाला. बरं झालं का जाऊन चालू दर्शन घेऊन गेलं. मला इच्छाशक्ती पाहिजे तर सगळ्या गोष्टी आपण एकदम खरं होऊ शकतो. क्रिकेट खेळू ना आपण. अरे भाई म्हणजे आपण जेव्हा पांडुलीच्या पायऱ्या चढतो ना, म्हणजे आपली प्रॅक्टिस नसताना तेव्हा फुल जड जातो चढायला सुरुवातीला. या पायऱ्या थोड्याशा अशा आहे, पांडवलेच्या वर आहे हा ते आहे कसं चढताय करेक्ट. हे जरा स्लोप हा स्लोप होतं याच्यामध्ये आणि असं जाणवलं नाही आपल्याला. रेग्युलर स्लोप आहे. विकी जाणवलं का? पण असं पहिले नाही म्हटलं, पण हा विकी येणार नव्हता, त्याची इच्छाच नव्हती. हा तू बरे आला तू. त्याला आम्ही घेऊन आलो. त्याला मागून पुश केलं. त्याला मिटकी वेळ खाऊ घातली. मिलिंची मिटकी वेळ. मिटकी वेळ पाय 2 चहा पिले मी. एक्स्ट्रा झालं म्हणे. जर तुम्ही कधी लेण्याद्रीच्या इथे आले गणपतीला तर या स्टॉलला पेढे अवश्य घ्या. एकदम भारी चव आहे. जर आपल्या स्टॉलचं नाव काय? विनोद मोरे यांचा स्टॉल आहे. एकदम बेस्ट क्वालिटी आणि एकदम एंट्रन्स वरच आहे. पेढा एकदम फ्रेश आहे, तुम्ही बघू शकता. समोर जे लिंबू पाणीचं शॉप आहे त्याच्या एक्झॅक्ट समोर. त्यासाठी पेढे पण घेऊन झालेले. मला पण लिंबू पाणी. कितीला आहे लिंबू पाणी? 20 रुपये ग्लास. 5 तुला पण ना 5 द्या मावशी. आमच्यातलं काढून यांना दोघांनी देऊन टाका. हा लयुक्त आपला आज लिंबू सरबत. 3 वर्षाचे सर का लेण्याद्री कोल्ड ड्रिंक्स आणि हे आपले मित्र. आले फायनली आपले लिंबू सरबत. बिना बर्फे का? अजून पाहिजे तुला? आपला लिंबू फायनली काही अजून एकदम खूप अप्रतिम चव. एकदम दिलखुश. एक मस्त पैकी थोडस पेट पूजा करू निघाल्यावर. पेट पूजा एखादं चांगलं बाकी आपण हे गणपती बाकी ना. नाही तो कॅन्सर शेजारी येतो लांब येतो ऑन रूट आहे. तो सुद्धा गणपती आपण आता कव्हर करू आज. लालपरी आणि याच्याने नाशिक ही आपली लालपरी सर्वसामान्यांची खूपच सुखसुविधा मिळाल्या आता. खूपच सुखसुविधा खरंच. वगैरे खूप छान. इतिहासपेक्षा जबरदस्त मरीन. अजून 5 किती? 30 रुपये रे. 5 दिले का? पावती आली का? पावती घेतली. नाही घेतली. कोण घेतली? आता आपण आलो आहे ओझरच्या गणपतीकडे. कधी आहे का पार्किंग? फायनली आता आपण आलेलो आहे ओझरच्या गणपतीकडे. आज अष्टविनायकापैकी 2 गणपती करायचे असं आम्ही ठरवलं होतं. तर त्याच्यात लेण्याद्रीचं एक झालेलं आहे आणि आता आम्ही आलेलो आहे ओझरच्या गणपतीकडे. एकंदर असा परिसर आहे. इकडे स्टॉल्स आहे खेळण्यांचे. खूपच मनमोहक तुम्ही बघू शकता. श्री विघ्नहर्ता आणि ही आहे
अवेअरनेस तुम्हाला जी थिकनेस आहे ना आता आपण ओझरच्या विघ्नहर्त्याच्या दर्शनासाठी माझ्या पाठीमागे पण लाईन देऊ शकतो. आपलं आता जस्ट किनारीचं दर्शन झाले. आता आपण परत चाललोय ओझरच्या विघ्नहर्त्याच्या दर्शनासाठी. लाईन भरपूर मोठी. तुला म्हणे काय मोबाईल आणि अशा प्रकारे आमचं विघ्नहर्त्याचं पण दर्शन झालेलं. थोडी गर्दी होती, लाईन होती, पण झालं आहे दर्शन व्यवस्थित. अजूनही गर्दी तुम्ही बघू शकता. एवढी लाईन अजूनही आहे. आणि नशीब एवढं चांगलं की आरती भेटली आहे. आरतीच्या वेळेसच आम्ही आलेलो आहे. आणि मंदिराच्या बाहेरचा परिसर हा असा आहे एकंदर. आणि आज अशा प्रकारे आपला ब्लॉगचा आम्ही एंड करतो आहे. तर सकाळी आम्ही निघालो होतो, तर त्यापैकी एक नाणेघाट करायचा होता आणि अष्टविनायक दर्शन करायचं होतं. त्यापैकी आपण अष्टविनायकाचं दर्शन घेतलं. अष्टविनायकाचं दर्शन नंतर घेतले. सर्वप्रथम आपण नाणेघाटच्या रिव्हर्स वॉटरफॉलला गेलो. आधी काही पाणी वगैरे काहीच नव्हतं, पाऊस पण नव्हता. पण जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो आणि एक्झॅक्ट जिथे पॉईंट आहे तिथे पोहोचल्यानंतर पाऊस सुरू झाला आणि पूर्ण वॉटरफॉल हा रिव्हर्स यायला लागला. तिथे सगळे फोटो सेशन केले, व्हिडिओज काढले रीलसाठी. आता ते पुढे येतीलच. त्यानंतर मग पुढे परत आम्ही गाडीत बसतो. त्यानंतर परत पाऊस गेला आणि त्यानंतर एक गणपतीचं दर्शन घेतले. वैभव गणपतीचं आपण अष्टविनायकापैकी एका गणपती इथं गिरिजात्मक लेण्याद्री एकदम छान मस्त उत्तम दर्शन झालं. आपण दुसरा गणपती ओझरचा बघितला, ओझरचं दर्शन घेतलं. त्यांचं होतं विघ्नेश्वरचं. तिथे जरा लाईन होती आज, पण आपलं दर्शन व्यवस्थित झालं. आपल्याला गर्दी आली आणि इथे छान पैकी जर आपण जो बघतोय नदीचा, ते छान दिसतोय तुम्हाला. हो, हे विघ्नेश्वर जे आहे ओझरचं, तिथला नजर आहे नदी काठचा. आजचा पूर्ण दिवस एकदम चांगला स्पेंड झालाय, मस्त वाटलं. आता काही क्षणातच आम्ही मी आणि नाशिककडे आम्ही रवाना होऊ. वैभव आणि निशांत सौदागरला पुण्याला रवाना होणार आहे आणि बाकी दोघे नाशिकला. एअर इंडियाच्या फ्लाईटनी एअर इंडियाच्या फ्लाईटनी बसू आणि लगेच आहे भाड्याला खाली उतरून. ठीक आहे. अशा प्रकारे आपला दिवस एकदम भारी ट्रिप होती. एका दिवसात फोन झाला, सगळ्यांचा फोन झाला आणि एका दिवसात आम्ही भाऊचा एक फोन आला, काम झालं. नाशिक वरून
इथे आलो, पुण्यावरून पब्लिक इथे आली, सगळे एकत्र नारायणगावला सेंटर भेटले. पॉईंट आम्ही झाला नारायणगाव. नारायणगावला तिथे सगळे आम्ही भेटलो जमलो. आणि आणि त्यानंतर आम्ही मग सगळे नारायणगावला आता यांना ड्रॉप करणार हा. आणि हे ह्यांच्या परतीचा प्रवास आम्ही आहे. आमच्या गावाला हे यांच्या गावाला. आम्ही हे आमच्या असे गावात. दोन टोकन, असे दोन टोकन. आता गणपती बाप्पा मोरया.